आप इशारा कीजिए आप। नुकतेच दिल्ली येथील राहुल ॲव्हेन्यू या न्यायालयानं CBIने आम आदमी पार्टीचे नेते अरविंदजी केजरीवाल, मनीष सिसोदिया वगैरे यांच्यावर जो दिल्लीतील तथाकथित मद्य घोटाळ्यामध्ये भ्रष्टाचार केल्याबाबतचा जो खोटा खटला दाखल केला होता, त्या खटल्यामधून दिल्ली येथील राहुल ॲव्हेन्यू या न्यायालयानं अरविंद केजरीवालजी आणि मनीष सिसोदियाजी यांना निर्दोष नव्हे आरोपमुक्त केलेलं आहे। ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे। त्यात एकूण 23 लोक अरविंदजी केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्यासोबत आरोपमुक्त झालेले आहेत। माननीय न्यायालयानं जे निरीक्षण नोंदवलेलं आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे। माननीय न्यायालयाचं निरीक्षण असं आहे की CBIने हा जो खटला दाखल केलेला आहे त्या खटल्यातील तपास काम हे संपूर्णतः प्रीमेडिटेटेड आणि कोरिओग्राफ्ड असं होतं, म्हणजेच पूर्वनियोजित आणि नृत्य दिग्दर्शित असं होतं। नृत्य दिग्दर्शित म्हणजे चित्रपटामध्ये नाचण्या गाण्याआधी आदेश दिले जातात आणि त्याप्रमाणे नाच गाणं होतं। तर आमची आम आदमी पार्टीतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि गृहमंत्री अमित शहांना अशी मागणी आहे की आपण अरविंदजी केजरीवाल आणि मनीष सिसोदियाजी यांच्यावर आपल्या पाळीवर पोपटाळ अन्वये म्हणजे CBI अन्वये दाखल केलेल्या खटल्यामध्ये त्याची दखल घेण्याचं सुद्धा कोर्टाने नाकारले। सभा मोदीजी आणि अमित शहाजी आपण दिल्लीच्या जनतेची आणि भारतीय देशाची सर्व जनतेची माफी मागावी।